आपल्या 3 दिवस ज्यांनी स्कोरर म्हणून काम केलं असे आदित्य आणि मेघवान, सॉरी प्रसाद, आदित्य आणि प्रसाद दोघांनी मंचावर यायचं आहे. मी लीगचे सहखजिनदार श्रीकांत सर यांना विनंती करतो की यांनी त्यांचं मानधन प्रदान करायचं आहे. दोघांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. डीजे सिस्टम आपण या. डीजे सिस्टम ज्याने मधुर आवाजाने हे 3 दिवस खूप छान आमचं एंटरटेनमेंट केलेलं आहे. सन्मान्य श्री शंकर सगणे यांचं मानधन देण्यासाठी मी आमंत्रित करतो सदस्य श्री दीपक पाटील यांना. डीजे विराज यांना आपण पाहिलं, खूप छान पद्धतीनं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला रिझवलं गेलं. दीपकजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं मानधन आपण वितरित करतोय. धन्यवाद. धन्यवाद. तदनंतर जे प्राईज आलं आहे ते आपण वितरित करणार आहोत. छत्रपती काटाळे या टीमसाठी प्राईज आलं आहे 500 रुपयांचं. सन्माननीय मोहनजी राजाराम पाटील साहेबांच्या माध्यमातून मी विनंती करतोय की कर्णधार किंवा प्रतिनिधी आपण या, हे 500 रुपयाचं प्राईज आपण वितरित करूया. सन्माननीय मोहनजी राजाराम पाटील साहेब काटाळे यांच्या माध्यमातून जे प्राईज आलं आहे ते आपण वितरित करतोय. मी सन्माननीय विनोदजी डोंगरे यांना विनंती करतो की हे जे छत्रपती काटाळे यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं ते प्रदान करायचं आहे. छत्रपती काटाळेचा फ्युचर संघमालक. धन्यवाद. तदनंतर संतोषजी मोरेश्वर पाटील साहेब आपल्या झेलसाठी 300 रुपये आलेत, ते देखील या ठिकाणी आपण घ्यायचे. मी हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमंत्रित करतो लीगचे सदस्य सन्मान्य श्री प्रीतमजी अधिकारी यांना की हे जे संतोष पाटील यांना पारितोषिक आलं आहे ते त्यांना प्रदान करायचं आहे. कॅश प्राईज 300 रुपीज. तदनंतर वीर फायटर कोडे या टीमचे गोलंदाज अजयजी पाटील आपणही आपल्याला प्राईज आलं आहे 200 रुपयांचं, ते या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. सन्माननीय प्रशांतजी रामचंद्र साध्वी साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं प्राईज आलं आहे, ते म्हणजे जयेशजी प्रकाश पाटील यांच्यासाठी. जयेश पाटील यांच्यासाठी त्यांचे संघमालक सन्मान्य श्री प्रशांतजी सातवी साहेब यांच्याकडून रोख 2000 रुपये प्राईज आलेला आहे. मी सन्मान्य श्री जयजी पाटील यांना विनंती करतो की हे पारितोषिक घेण्यासाठी आपण मंचावर यायचं आहे आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्मान्य श्री प्रशांतजी सातवी साहेब यांना. प्रशांतजीचे आयकॉन आणि एक खलनायक सारखी खेळी, मला वाटतं अशी खलनायक, अरे नायक त्यांच्यासाठी, खलनायक आपल्या 6 लोकांसाठी, म्हणून खलनायक बोललो. आणि अशी खेळी आणि त्या खेळीने त्यांचा संघ फायनल विजेता झालेला आहे. भाई खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वर्षी आमच्या संघामध्ये या आयकॉन म्हणून. दरम्यान ज्याच्या मधुर आवाजाने हे 3 दिवस आणि मागील लीग सुद्धा दुमदुमून जाते,
मधुर आवाजाने खरं खेळायला मजा येते असे मासवण गावचे सुपुत्र आणि आमचे मित्र राहुल धानवा यांचं मानधन वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे सदस्य सन्मान्य श्री मनोजी ठाकूर यांना की त्यांनी त्यांचं मानधन वितरित करायचं आहे आणि त्यासोबत पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत झालं नव्हतं ते स्वागतही करायचं आहे आणि आभारी मानायचे आहेत कारण न थकता न थांबता सतत कॉमेंट्री करणं समालोचन करणं आणि विशेष आभार मानेन कारण सचिव आणि सहसचिवचं अर्ध काम आमचं तेच करतात. राहुलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि डीजे पण झाला पाहिजे. डीजे डीजे दरम्यान सुरेंद्र क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभागचे अध्यक्ष सन्मान्य श्री प्रशांतजी सातवी साहेब यांच्याकडून राहुलसाठी तब्बल 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. धन्यवाद प्रशांतजी. दरम्यान आपण सेमीफायनल दुसऱ्या सेमीचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा राहिला होता तर दुसरा सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय श्री राहुल पाटील. छत्रपती काटाळे संघाचा राहुल पाटील कुकडे मॅन ऑफ द मॅच सेकंड सेमी आणि हे मॅन ऑफ द मॅचचं वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या लीगचे सदस्य सन्मान्य श्री महेंद्र सोगले सर यांना. सर आपण हे प्राइज पारितोषिक वितरित करायचं आहे. धन्यवाद. त्यानंतर मी आपल्या लीगचे सदस्य श्री मुकेश हरिश्चंद्र पाटील यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष श्री जगदीश पाटील यांनाही विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. त्यानंतर जो मेगा फायनल झाला आणि मेगा फायनल 100 ज्यांनी घेऊन गेले असे श्री जयेश पाटील कुकडे हे ठरतायत मेगा फायनलचे मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या जयेश पाटील यांच्यासाठी. आणि हे प्राइज डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी मी आमंत्रित करतो लीगचे सदस्य श्री मुकेशजी पाटील यांना. मला वाटतं आज जयेश भाईंना सांगितलं तुम्ही मंचावरच राहा तरी चालेल कारण मला वाटतं बरीचशी बक्षिसं त्यांनी घेतलेली असतील. महेश भाई खूप खूप अभिनंदन. अंतिम सामन्यामध्ये 43 धावा केल्या आणि सामनावीर हा किताब जातोय. तदनंतर जाऊया कॅच ऑफ द डे. एनी गेसेस कोणी सांगू शकेल आजचा सर्वोत्तम जेल कोणता? प्राईड ऑफ दहिसर संतोषजी बोरेश्वर पाटील जॉन्टी. आणि हे प्राइज देण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या लीगचे सहसचिव सन्मान्य श्री जयेशजी मधुकर शेलार यांना की जॉन्टी. ॲक्च्युली मी जेव्हा 40+ खेळायला आलो ना तेव्हा त्यांचं नाव कळलं. अदरवाईज जेव्हापासून ओळखते तेव्हापासून जॉन्टी म्हणूनच नाव आठवते मला. त्याच्यामुळे जॉन्टी रोड सारखाच कॅच घेतला होता. खूप खूप अभिनंदन. तदनंतर आपण पुढील अवॉर्ड देणार आहोत उत्कृष्ट यष्टी रक्षक बेट्स विकेट कीपर. एनी गेसेस ज्यांनी यष्ट्यांच्या पाठीमागे चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्यांचं नाव आहे भूषण पडवले
बेस्ट विकेट कीपर ऑफ दिस टुर्नामेंट. आणि हे बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो ज्यांच्या सौजन्याने हे लाभलेलं आहे. सौ सेजल प्रथमेश पाटील गिराळे, पण त्या उपस्थित नाहीत, तर त्यांचे पिताश्री आणि लीगचे सल्लागार सन्मान्य श्री राकेशजी पाटील साहेब, त्यासमवेत लीगचे सदस्य प्रीतमजी अधिकारी, या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बेस्ट विकेट कीपरचं पारितोषिक द्यायचं आहे. आणि पारितोषिक आहे एक ट्रॉफी आणि रोख रक्कम 1000. पुढील प्राइजेस आहेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज. आणि ह्याचे दाते आहेत आमचे बंधू सन्मान्य श्री किशोरजी प्रवीण अधिकारी साहेब. यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. सन्मान्य श्री किशोरजी अधिकारी साहेब, सन्मान्य श्री किशोरजी अधिकारी साहेब. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे प्राइज वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो ज्यांच्या दातृत्वाने हे पारितोषिक लाभलंय, चषक लाभलंय, ते सन्मान्य श्री किशोरजी प्रवीण अधिकारी साहेब, त्यासमवेत सहखजिनदार श्री श्रीकांतजी पवडे साहेब व सदस्य विनोदजी डोंगरे साहेब. या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की हे पुढील प्राइज देण्यासाठी पुढे यायचं आहे. बेस्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड जातोय ज्यांचं क्षेत्ररक्षण अप्रतिम राहिलं. झेल घेतल्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या असे फिल्डर आहेत हेमंतजी पाटील, मैत्री गिराळे, बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. मला वाटतं गेल्या वर्षी ही खूप छान अशी फिल्डिंग त्यांच्याकडनं झाली होती आणि आमच्याकडनं आज माफी मागण्याची वेळ मी आहे म्हणून मागतो. तर आमच्याकडनं चुकी झाली होती की ती प्राईज त्यांना जायला होतं, पण जेव्हा आमच्याकडले तेव्हा थोडासा आमचा गोंधळ झाला आणि गेल्या वर्षी बेस्ट फिल्डर तेच होते, पण गेल्या वर्षी देता नाही आलं म्हणून यंदा तरी त्यांनी मिळवलेलं आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. डे 2 चे कॅच ऑफ द डे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हेमंतजी पाटील, कॉंग्रॅच्युलेशन्स. किशोरभाई आपण तिथेच थांबायचं आहे. त्यानंतर बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज, आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो ज्यांच्याकडनं आम्हाला हे पारितोषिक मिळालेलं आहे ते सन्मान्य श्री किशोरजी प्रवीण अधिकारी साहेब, त्यासमवेत लीगचे सदस्य सन्मान्य श्री दीपक पाटील व या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की बेस्ट बॉलर, पर्पल कॅप होल्डर हे प्राइज देण्यासाठी पुढे यायचं आहे. तर दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की हे प्राइज देण्यासाठी पुढे यायचं आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर जातोय. एनी गेसेस कोणी सांगू शकेल ज्यांनी 13 विकेट्स या स्पर्धेच्या माध्यमातून मिळवलेत असे मॅन विथ द गोल्डन आर निपेश पाटील, प्राईड ऑफ चहाडे, छत्रपती काटाळे, वीर फायटर्स कोडी या टीमचे निपेशजी पाटील 13 विकेट सहित. या निपेशजी पाटील अतिशय चांगली कामगिरी, 13 विकेट ज्यांनी मिळवले आणि त्यांना आपण देऊया बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट हा अवॉर्ड. सन्मान्य श्री किशोर प्रवीण अधिकारी यांच्याकडनं एक चषक, कमिटी लीगकडनं रोख 1000 रुपये आणि पर्पल कॅप. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात निपेश याच्यासाठी.
सन्माननीय किशोरजी प्रवीण अधिकारी साहेब आणि दीपकजी पाटील साहेबांच्या माध्यमातून हा प्राइज आपण वितरित करतोय. कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग पर्व 4 आणि बेट्स बॉलर आहेत निपेश पाटील. अभिनंदन. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे खूप खूप आभार. त्यानंतर पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो ज्यांच्या दातृत्वाने हे पारितोषिक लाभलंय, चषक लाभलंय, ते सन्मान्य श्री किशोरजी प्रवीण अधिकारी. त्यांच्या समवेत आमचे सदस्य प्रीतमजी अधिकारी आणि सल्लागार सन्मान्य श्री धनंजय मोहन पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड देण्यासाठी पुढे यायचं आहे. सन्मान्य श्री किशोरजी अधिकारी यांच्याकडनं ट्रॉफी, लीगकडून रोख 1000 आणि ऑरेंज कॅप, आणि हा अवॉर्ड जातोय. एनी गेसेस कोणी सांगू शकेल ज्यांनी 226 धावा या स्पर्धेमध्ये केल्यात? प्राईड ऑफ कुकडे जे जी प्रकाश पाटील. PS कुणबी किंकुडे या टीमचे स्टार आयकॉन प्लेयर ठरत आहेत बेट्स बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन्स भाई. बोललो होतो की मंचावरच थांबा, बरीचशी बक्षिसं मला वाटतं तुमची वाट बघतायत आणि ते खरं ठरलंय. प्रिव्हियस इयर सन्मान्य मध्ये श्री किशोर प्रवीण अधिकारी यांच्याकडनं चषक आणि लीग कडून रोख 1000 रुपये. गेल्या हंगामात अमितजी पाटील 214 धावा होत्या आणि तो रेकॉर्ड मोडीत काढला. एकदा जोरदार टाळ्या होत्या. 226 धावा आणि आज 24 बॉल 91 धावेची खेळी कोण विसरणार. त्याच्यामध्ये 12 षटकार हे पाहायला मिळाले. आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजेच जयजी प्रकाश पाटील. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर आपण वळतोय ऑलराऊंडर, ज्याने बॅटिंग बॉलिंग या सगळ्यामध्ये कामगिरी केलेली असते आणि आपल्या संघाला विजयाकडे नेलेलं असतं, असा मालिकावीर, आणि हे चषक लाभलेलं आहे सन्मान्य श्री किशोरजी प्रवीण अधिकारी यांच्याकडून. त्यानंतर विशेष आकर्षण सायकल अतुल घरत दुकटन यांच्याकडनं आपल्याला लाभलेली आहे सायकल, आणि दीपक दुमाडा यांच्याकडून मिक्सर. मला वाटतं 40+ मध्ये क्रिकेट खेळताना थोडी घरात कटकट होत असेल, अरे काम आहेत कुठे जाता. आज जो मॅन ऑफ द सिरीज येऊन जाईल त्याच्या घरी सांगितलं जाईल बाबा चाललं खेळायला गेला तरी चालेल, घरात मिक्सर आला. तर बघूया मालिकावीर कोण ठरतंय. मालिकावीरसाठी काय काय बक्षीस आहे. मॅन ऑफ द मॅच मालिकावीर सिरीज, मॅन ऑफ द सिरीज सायकल, एक ट्रॉफी, एक मिक्सर, आणि कमिटीकडनं 1000 रुपये रोख. आणि बघूया कोण ठरतंय मालिकावीर. ज्यांनी फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. एनी गेसेस कोणी सांगू शकेल? आवाज येत नाहीये, इथपर्यंत आवाज येत नाही. जयेश प्रकाश पाटील मालिकावीर. तर हे प्राइज डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री किशोरजी प्रवीण अधिकारी साहेब, सन्मान्य श्री मनोज ठाकूर साहेब और सन्मान्य श्री राकेश जी पाटील साहेब, या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की हे मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचं ट्रॉफी आपल्याला प्रदान करायची आहे. 226 धावा आणि 9 विकेट सहित मॅन ऑफ द टुर्नामेंट जे या ठिकाणी पाहायला मिळते. समवेत लीगचे अध्यक्ष यांनाही विनंती करतो की त्या समवेत या लीगचे अध्यक्ष यांनाही विनंती करतो की भाई खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आमची आशा आहे की आपण सायकलवरच कुकड्याला जाल
मला वाटतं एक राऊंड तरी मारला पाहिजे भाईंनी. जयेश भाई एक राऊंड तो बनता है नीचे. खूप सारं प्राईज मिळालं आहे. ही सायकल जी आपण पाहत आहेत डुकटनगावचे सुपुत्र अतुलजी गरज साहेबांच्या माध्यमातून आणि मिक्सर दीपकजी दुमाडा साहेबांच्या माध्यमातून आणि किशोरजी प्रवीण अधिकारी साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीजची जयेशजी पाटील ठरतायत मॅन ऑफ द सिरीज. 226 धावा आणि 9 विकेट्स मॅन ऑफ द टुर्नामेंट. एक राऊंड ए सायकल ठेव इथेच. भाई जयेश भाई एक राऊंड इथे व्हायलाच पाहिजे. सायकल येत नसेल तर कोणीतरी मागून पकडा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅन ऑफ द सिरीज 40+ पहिलं आकर्षण आणि जाते जयेश पाटील कुकडे यांना. खूप खूप अभिनंदन भाई. आपण आता पुढे सरकूया आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्मान्य श्री राजेंद्र कोरे सर. निलेश पाटील. सन्मान्य श्री निलेशजी पाटील साहेब. त्यासमवेत खजिनदार सन्मान्य श्री सुनीलजी पाटील साहेब. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी पुढे यायचं आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस जाते, प्राइज जाते. हॅलो या जाऊया आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. गुरु 11 नावजे चतुर्थ क्रमांकाचा हकदार ठरलाय. संघमालक आहेत श्री संतोषजी पाटील साहेब गिराळे व सन्मान्य श्री विकासजी पाटील साहेब नावजे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक गुरु 11. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गुरु 11 हा संघ ठरतोय चतुर्थ क्रमांकाचा हकदार. अभिनंदन गुरु 11 टीम. अतिशय चांगला खेळ या टीमचा आपण पाहिला या स्पर्धेच्या माध्यमातून. योगेशजी वसंत पाटील यांना पण पाहिलं. योगेशजी विश्वनाथ पाटील, निलेशजी बाळराम पाटील, संतोषजी माणिक पाटील सर. अतिशय चांगला खेळ. भावेशजी डोंगरे यांना पण पाहिलं चांगली कामगिरी करताना. आणि हा संघ ठरतोय चतुर्थ क्रमांकाचा हकदार गुरु 11. त्यानंतर तृतीय क्रमांक पारितोषिक. हे पारितोषिक जे चषक लाभलेलं आहे ते सरोगासी श्री हेमंत वामन अधिकारी नागझरी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सन्मान्य श्री शशिकांतजी हेमंत अधिकारी यांच्याकडून मी सन्मान्य श्री शशिकांतजी हेमंत अधिकारी यांस विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. त्यांच्या समेत त्यांचे बंधू सन्मान्य श्री प्रीतमजी अधिकारी या दोन्ही बंधूंनी मंचावर पुढे यायचं आहे. आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. सन्मान्य श्री शशिकांतजी हेमंत अधिकारी यांच्याकडून आकर्षक चषक व कमिटी करून तब्बल 21,000 रुपयाचं रोख प्राइज आणि मी हे प्राइज डिस्ट्रीब्यूट देण्यासाठी आमंत्रित करतो लीगचे सल्लागार सन्मान्य श्री राजूजी गरज साहेब
त्याचप्रमाणे सल्लागार सन्मान्य श्री धनंजय मोहन पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की हे प्राइज देण्यासाठी विनंती आहे की त्यांनी प्राइज देण्यासाठी पुढे यायचं. वीर फायटर्स कुडे हा संघ ठरतोय तृतीय क्रमांकाचा हकदार आदरणीय चेतनजी मोरेश्वर सातवी साहेबाचा संघ जो पाहायला मिळतोय. अमितजी प्रभाकर पाटील हे आयकॉन खेळाडू पाहायला मिळाले. चांगला खेळ नरेशजी मुकुंद गरज सरांच्या माध्यमातून निपेश पाटील यांना आपण त्या टीममध्ये पाहिलं. अध्यक्ष साहेबांना पाहिलं. सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेब, संतोषजी मोरेश्वर पाटील साहेबांना आपण बघितलं. उत्तमजी मधुकर पाटील साहेबांना आपण बघितलं. आणि हा संघ ठरतोय तृतीय क्रमांकाचा दावेदार वीर फायटर्स कुडे चेतनजी मोरेश्वर सातवी साहेबांचा संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स वीर फायटर्स कुडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी पारितोषिक हे लाभलेलं आहे. सर्वगाशी श्री हेमंत वामन अधिकारी यांच्या स्मरणार्थ सन्मान्य श्री शशिकांत हेमंत अधिकारी लालोंडे यांच्याकडून आकर्षक चषक, लीग कडून तब्बल 35,000 रुपये आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्मान्य श्री शशिकांत जी हेमंत अधिकारी, सन्मान्य श्री प्रीतमजी अधिकारी, आपल्याला हे प्रत्येक प्लेयरसाठी जय सर थोडा वेळ थांबा, त्यांना लाईन लावायला सांगा, थोडा वेळ थांबा. प्रत्येक प्लेयरसाठी मेडल लाभलेला आहे. स्वर्गवासी श्री भूषण तात्या पाटील पोसाडे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य श्री शैलेश प्रभाकर पाटील तामसे यांच्याकडून प्रत्येक प्लेयरसाठी द्वितीय व प्रथम क्रमांकासाठी मेडल लाभलेलं आहे. दाते असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचं आहे. त्यासमवेत हे प्राइज देण्यासाठी मी आमंत्रित करतो PS कुणबी किंगचे मालक प्रशांतजी सातवी साहेब, आमचे लीगचे विशेष अतिथी सन्मान्य श्री गिरीशजी आकरे साहेब, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे सन्मान्य श्री चेतनजी कमलाकर पाटील साहेब. या सर्व मान्यवरांना विनंती आहे की हे प्राइज देण्यासाठी पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे सगळ्या मान्यवरांना विनंती करेन, लीगचे अध्यक्ष सदस्य मनोज पाटील साहेब, मनोज ठाकूर साहेब, सगळ्यांकडे मेडल्स द्या. मी प्लेयर्सला विनंती करेन की आपण एक एक पुढे या. पहिला संघमालक संघनायक, मी विनंती करेन नायकने शेवटी राहा आणि बाकीच्या प्लेयर्सने पुढे या. कॅप्टन लास्ट. छत्रपती काटाळे आदरणीय आणि सन्माननीय जग्गू दादा या. जगदीशजी पाटील साहेब आपण यायचं आहे. रनर अप ठरतोय द्वितीय क्रमांकाचा हकदार राहुल पाटील आहेत, स्टार आयकॉन प्लेअर. प्रकाशजी शेलारायस आयकॉन. विपुलजी पाटील यांना आपण पाहिलं. या टीममध्ये सचिनजी शंकर पाटील, रणजितजी पाटील, नितीनजी पावडे, संदीपजी कृष्णा गरद, अजय पवार यांना आपण पाहिलं. संजयजी पाटील, शशिकांतजी अधिकारी, किशोरजी अधिकारी साहेबांना आपण त्या टीममध्ये पाहिलं. जगदीशजी पाटील साहेब यांचाही खेळ आपण अतिशय चांगला पाहायला मिळाला. मुकेशजी पाटील, तदनंतर हेमंतजी मार्दन पाटील आणि भाभीजी चिंतामण पावडे. अर्थात छत्रपती काटाळे हा संघ कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीग द्वितीय क्रमांकाचा हकदार ठरतोय. खूप चांगला खेळ या टीमने केला डे 1 पासून डे 3 पर्यंत आणि त्यांना हे मिळत आहेत सिल्वर मेडल्स या स्पर्धेच्या माध्यमातून. हा मान आहे या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा आणि ते या ठिकाणी आपण वितरित करतोय प्रमुख मान्यवरांच्या माध्यमातून आणि आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. मी विनंती करेन सगळ्या प्लेयर्सने खालती बसायचं इथे आणि आयकॉन आणि संघमालक उभे राहतील. सगळ्या प्लेयर्सला समोर उभे बसायचं इथे.
हा असे बसा पुढे व्या. सचिन एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या टीमसाठी. जगदीशजी पाटील साहेब आणि त्यांचा संघ छत्रपती काटाळे. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर. महादेव. खूप खूप अभिनंदन. अभिनंदन छत्रपती काटाळे टीम. हे एक आकर्षक चषक आणि त्यासोबत वाढीव अशी 35,000 रुपये रोख कमिटीकडनं सर्व टीमचे खूप 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 अभिनंदन. मी पुण्य मान्यवरांना विनंती करेन आपण इथेच उपस्थित राहायचं आहे. त्याचप्रमाणे पूर्ण कमिटीला सांगेल की हे पारितोषिक देण्यासाठी आपण पुढे यायचं आहे. सर्व आयोजक चेतनजी पाटील सर आपण यायचंय. श्रीकांतजी पावडे सर, दीपकजी पाटील साहेब आपण त्या ठिकाणी जायचंय. ज्या संघाने बाजी मारली या स्पर्धेमध्ये त्या टीमचं नाव आहे पियस कुंभी किंकुडे. सन्माननीय प्रशांतजी रामचंद्र साध्वी साहेबांचा संघ, विशालजी पवार सर ॲज अ कॅप्टन, यशस्वी कर्णधार म्हणून त्यांना आपण पाहिलं. जयेश भाई अर्थात जयेशजी प्रकाश पाटील, खूप साऱ्या ट्रॉफीज त्यांनी आपल्या आज घरी नेल्यात. मिक्सर देखील घरी गेलाय. आज सायकल देखील घरी जाताना पाहायला मिळते. अशा पद्धतीने त्यांचा खेळ पाहायला मिळतोय. संजयजी मधुकर पाटील साहेबांना आपण बघितलं, सल्लागार होते त्या टीमचे आणि मेंटर होते असे आपण पाहिलं. अमोलजी पाटील यांना आपण बघितलं त्या टीममध्ये. प्राईड ऑफ काटाळे सन्माननीय महेंद्रजी केशव सोगले साहेबांना आपण त्या टीममध्ये पाहिलं. चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून झालं. सुनीलजी अरज साहेबांना आपण त्या ठिकाणी पाहिलं. अप्रतिम खेळ. तदनंतर भूषणजी सूरज पडवले, सुशांतजी हरिश्चंद्र पाटील यांना आपण पाहिलं. अल्पेशजी पाटील, बाळाराम कृष्णा भोईर यांची गोलंदाजी. अमोलजी प्रभाकर पाटील, संदेशजी बाबूराव पाटील, प्रणयजी रमेश पाटील, तदनंतर महेशजी रमेश पवार, कल्पेशजी रत्नाकर पावडे आणि सचिनजी शंकर पाटील. अशा पद्धतीनं हा संघ अर्थात पियास कुंभी किंकुडे संघ ठरतोय कुंभी क्रिकेट प्रेमी 40+ प्रीमियर लीगचा विजेता चॅम्पियन टीम. आमचे प्रमुख मान्यवर आणि आयोजकांच्या माध्यमातून हे मेडल्स या ठिकाणी आपण वितरित करतोय. अगदी थोड्याच वेळात आपण ही ट्रॉफी या ठिकाणी वितरित करणार आहोत. ज्या टीमचा बोलबाला आपण संपूर्ण या स्पर्धेमध्ये पाहिला, डॉमिनेशन कसं असतं आणि ते डॉमिनेशन केलं. प्रिव्हियस इयरमध्ये हा संघ जॉईन झाला या स्पर्धेमध्ये आणि तदनंतर मात्र या टीमने मागे वळून पाहिलं नाही. प्रिव्हियस इयरमध्ये चतुर्थ क्रमांक, यंदाच्या हंगामात प्रथम क्रमांक अशा पद्धतीने आपण पाहू शकाल. यश पवार यांनी खूप मेहनत घेतली टीमसाठी. हार्दिकजी पाटील यांची मेहनत आपण पाहिली पियस कुंभी किंकुडे या टीमसाठी. हा संपूर्ण संघ या ठिकाणी आपण पाहतो. फक्त 2 मिनिटं थांबायचंय. तिथपर्यंत आपण मान्यवरांचं मनोगत घेणार आहोत. मी सन्माननीय प्रशांतजी रामचंद्र साध्वी साहेब आपल्याकडे येतो. 2 मिनिटं. हॅलो हॅलो. सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान हॅलो, अध्यक्ष हॅलो. आहेत आणि युवा शक्ती प्रतिष्ठानचे हॅलो, देखील हॅलो. अध्यक्ष आहेत सन्माननीय प्रशांतजी रामचंद्र साध्वी साहेब. काय म्हणाल, आपला संघ प्रिव्हियस इयरमध्ये दाखल झाला, गेल्या हंगामात चतुर्थ क्रमांक, यंदाच्या हंगामात प्रथम क्रमांकाचा हकदार ठरलाय. सर काय म्हणाल? धन्यवाद राहुलजी. खरं तर हे आमचं दुसरं वर्ष आणि जेव्हा 40+ सुरू झाली त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे
एक धाव आरोग्यासाठी. अतिशय सुंदर. म्हणजे काय झालेलं की त्यांचा जो काळ होता त्या काळामध्ये त्यांनी अतिशय सुंदर म्हणजे फलंदाजी गोलंदाजी सगळं केलेलं आणि नंतर KPL ची सुरुवात झाली आणि हे खेळाडू तेव्हा नेमके त्यांचा कारकीर्द संपण्याची वेळ आलेली आणि त्याच्यानंतर ही 40+ सुरू झाली आणि पुन्हा त्याने नव्याने आपले दिवस हे त्यांना पुन्हा नव्याने आजमावायला मिळाले. आज जर बघितलं असेल तर आता कुणबी समाजामध्ये रेकॉर्ड झाला. म्हणजे हा रेकॉर्ड उभ्या आयुष्यात कोण ब्रेक करेल असं वाटत नाही की 24 चेंडूमध्ये 91 धावा की जयेशभाईने म्हणजे हा डायरेक्ट धावांचा जो हो जयेशभाईच करू शकतो. जर ते 2 बॉल कदाचित जरा जास्त असते तर सेंचुरी झाली असते असं वाटतंय. आणि अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं झालं. फक्त एवढंच आहे की सर्व युवकांना पण एक आव्हान असेल या स्पर्धेच्या निमित्ताने. बघा हे 40+ सगळे सिनियर खेळाडू आहेत आपले आणि ह्या सिनियर खेळाडूंचा एक रिस्पेक्ट म्हणून पुढच्या वर्षीपासून जेव्हा 40+ तारीख डिक्लेअर होईल ना त्या दिवशी समाजात दुसऱ्या कुठल्या स्पर्धा नसाव्यात जेणेकरून या खेळाडूंना, कारण ह्यांनी क्रिकेटला चांगले दिवस म्हणजे ह्यांनी चांगलं क्रिकेट खेळले म्हणून नवीन खेळाडू तयार झाले आणि आज चांगलं क्रिकेट सुरू आहे आपल्याकडे. तर नक्कीच यांना प्रोत्साहन देण्यासाठी युवकांनी सुद्धा इथे जास्तीत जास्त संख्येने आलं पाहिजे आणि अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन. विशेष आभार मानेन आमचे सहसंघमालक तथा आमचे मित्र आमचे मार्गदर्शक विशालजी पवार साहेब यांचे की 40+ ची टीम घ्यायची. जेव्हा मला फोन आला तर मी एकच सांगितलं, मग विशालदादा म्हटलं मला वेळ मिळणार नाहीये, तू जर तयारी करीत असशील तर म्हटलं आपण टीम घेऊया आणि त्याने होकार दर्शवला. आणि ह्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी आम्ही क्वालिफाय झालो होतो, 3य क्रमांकावरती समाधान मानावं लागलं आणि ह्या वर्षी प्रथम क्रमांकावरती समाधान मानलं म्हणजे प्रथम क्रमांक आम्ही पटकावला. माझ्या टीमसाठी मी खरोखर मनापासून अभिनंदन व्यक्त करतोय आणि त्यांच्यासाठी जरा एकदा सगळ्यांनी जोरात टाळा वाजवा. कारण 3 दिवस या स्पर्धेला मी नव्हतो आणि आज सरते शेवटी शेवटच्या फायनलला आलो आणि विशालदादा बोललेला की ट्रॉफी उचलायला यायचं आहे आणि आजचा दिवस हा जयेशभाईचा होता. म्हणजे पहिल्या चेंडूवरती कट उडलेली पण ती सुटली म्हणजे तो दिवसच त्याचा होता आणि त्यांनी दाखवून दिलं की आज भी शेर अभी तक बुड्ढा हुआ नहीं है, कुछ भी करो शेर दहाड़ता ही है. आणि त्यांनी त्याची क्वालिटी दाखवली आणि आज टायगर जिंदा. टायगर आमच्याकडे दुसरे आहेत ना, सुनील सुनील आहेत आणखी. म्हणजे विशालदादा बोलत होता विविन रिचर्ड आपला चाललाय बोलते, गेला का बोलते बाहेरच डायरेक्ट. म्हणजे 3 बॉल 3 षटकार असा महाभयानक पराक्रम त्यांनी गाजवला आणि 2दा केला. असे वेगवेगळ्या खेळाडूंचे वेगवेगळे कारनामे सगळ्यांचे आहेत. बंटी भाऊंची हॅट्रिक असेल म्हणजे आज सुद्धा ह्या खेळाडूंमध्ये सगळ्यांमध्ये आज सुद्धा एक कॅलिबर आहे आणि त्यांनी ते आज दाखवून दिलं आहे स्पर्धेच्या निमित्ताने. अतिशय सुंदर या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आणि खूप सुंदर अशी स्पर्धा झाली आणि या संपूर्ण 40+ कमिटीचे आम्ही मनपूर्वक आभारी आहेत. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय प्रशांतजी रामचंद्र सातवी साहेब. तदनंतर मी या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अजयजी भास्कर पाटील साहेब आपल्यास विनंती करतोय की आपलं मनोगत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि मार्गदर्शन आम्हाला लाभावं ही आपल्यास विनंती करतोय. धन्यवाद सातवी सर आणि राहुल. प्रथमतः मी सर्व मान्यवरांचं म्हणजे व्यासपीठ आणि जे संघमालक जे एकत्र येऊन आमची टीम ना तुम्ही एकत्र येऊन एकत्ररित्या जो काही निर्णय होतो त्याच्यात आपण पूर्ण या स्पर्धा पार पडतो त्याच्यासाठी मी प्रथमतः मालकांना धन्यवाद देईन. कारण की तुम्ही सहभाग घेतल्याशिवाय प्लेयर तयार होणार नाही. दुसरं म्हणजे झालं तर पूर्ण टीम आणि संपूर्ण खेळाडू आपण एक वर्षातून एकत्र येतो म्हणजे एक धाव आरोग्यासाठी हे खरोखर वाक्य चांगलं दिलं ना. त्याच्यासाठी आपण सर्व प्लेयर बघायला जे जुने प्लेयर कोणी बघितले नसतील जेव्हा लहान होते ते आता परत प्लेयर आपल्याला मैदानावर दिसतात, ते एक महत्वाचं आहे. धन्यवाद याच्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं त्याच्यासाठी पण माझे शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या होत्या अध्यक्ष साहेबांसाठी. कर्तव्यदक्ष अध्यक्ष याच दरम्यान आगमन झालंय माननीय सौभाग्य कांक्षणी प्रयुक्त प्रशांत सातवी मॅडम. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या आपण देऊया सुदर्शना सुबोध सातवी मॅडम. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ही मानाची प्रथम क्रमांकाची गोल्डन ट्रॉफी जाते PS कुणबी किंगकुडे या टीमला. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सन्माननीय प्रशांतजी रामचंद्र सातवी साहेबांचा
कुणबी क्रिकेट प्रेमी 40+ लीग 2026 पर्व चौथे आणि ह्या लीग साठी ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आणि